आज आम्ही घरच्या स्वतःच्या शेतीवरती सुद्धा कधी एवढा टाइम थांबलेला नाही आहे, परंतु आज या क्रीडा नगरीमध्ये आम्हाला थांबायला लागतं कारण वेळेचा अभाव आहे. आणि अर्थातच या गोष्टी सर्व शेड्यूल कंप्लीट होणं गरजेचं आहे. जय पवार सरांनी आम्हाला सांगितलेलं सक्त ताकीद आहे तशी की स्पर्धा आज कंप्लीट करायचीच आहे, कारण उद्या सुपर संडे काही खेळाडू उशिरा उठतील. मंगेश आणि स्ट्रायकरला नंदू पाटील आणि याच्या साथीनं उदय. चला घ्या आता लगेच. किती 2 षटकांचे मॅच आहे ना सर? ओंकार सर ओके. यावेळेस आपण पाहतो गोलंदाज जी ऍक्शन तुम्हाला गोलंदाजाची पाहायला मिळते ना, कदाचित श्रीलंकेचा गोलंदाज पतिराणा याची आठवण करून देणारी गोलंदाजी आहे. बॉलिंगानंतर पतिराणा आता सध्याच्या घडीला काय जबरदस्त कामगिरी करतोय आणि तसेच गोलंदाजी आता मात्र आपले मंगेश सुद्धा करतात. एक धाव फलकावरती आहे. अनोखा स्टाईलची शैली आहे. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतो उदयसाठी हा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होता, संपर्क होऊ शकला नाहीये आणि 22च्या रूपाने मिळते एक सिंगल धाव. आता मात्र चेंडू दिसणं कठीण आहे. आता जास्तीत जास्त धावा चोरल्या जातील कारण जेव्हा अगदी आपण पाहतोय अंधाराचं सावट असं तेव्हा चोऱ्या भरपूर प्रमाणात असतात आणि त्या धावांच्या देखील आता मात्र चोऱ्या वाढलेल्या आहेत. कारण जसा जसा अंधार पडेल ओंकार सर तसं म्हटलं जाईल रात्रीच खेळ चालेल. षटक क्रमांक पहिलं चालू आहे आणि पहिल्या षटकामध्ये धावांचा विचार केला तर अद्यापर्यंत 6 धावा आहेत. 2 षटकांची मॅच आहे आणि या 2 षटकांमध्ये 12 चेंडूमध्ये एखाद्या संघाचं भवितव्य या ठिकाणी उज्ज्वल जरूर होईल, परंतु एखाद्या संघाला नक्कीच आपण पाहतो कुठेतरी पराभवाला सामोरं देखील जावं लागेल. साईडला हलक्या हाताने वळवला बॉल चला डीप मध्ये विकेट वरून शतश वेगाने आता जगदीश दूधकर चेंडूला उचलतील एकाच ऍक्शन मध्ये. हो यावेळेस थ्रो परफेक्ट होता, ऍक्युरेट होता आणि यावेळेस धाव बादच्या रूपानं फलंदाज होईल बाद. पहिला धक्का मिळणारं सांघिक यश मीर 11 संघाला आणि लागणारा धक्का टीम गोपी 11 ठाणे संघाला. फलंदाज बाद. सात धाव फलकावरती 4 चेंडू झालेले. स्टील 2 to go. चला फलंदाजाला विनंती थोडं फास्ट जा मित्रांनो, कारण दोन चेंडूचा काही बॅलन्स आहे आणि आता अगदी मैदानाच्या चौफेर बाजूनं भव्य दिव्य इमारती आहेत आणि त्यांच्या मधोमध आपण पाहतो या ठिकाणी एक क्रीडांगण आहे कुलगा बदलापूर नगर परिषदेचं. चला काका छत्रीवाले चला या बाहेर. त्यांना असं वाटलं की आज पण इथे मात्र आठवड्याचा बाजार आहे की काय. षटक क्रमांक पहिलं चालू आहे आणि ते 3ऱ्या पंचाची मागणी करण्यात आलेली आहे. 7 धावा आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि आता या चेंडूवरती आपल्याला पाहायचे निर्णय काय आमच्यापर्यंत पोहोचेल. नॉट आउट सेफ. चला मॅच कंटिन्यू करा कारण
डॉट बॉल आणि आपल्याला लगेच समोर जातोय. सामना स्पीडअप करायचा वेळ आपल्याकडे फार कमी आणि 2 षटकांच्या मॅचेस आपण कव्हर करतोय. या अनुषंगाने षटक क्रमांक पहिलं चालू आहे आणि पहिल्या षटकामध्ये धावा अक्षरशः थांबवण्यात आलेलं. 10 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. षटक क्रमांक 2 मध्ये येतात आमचे प्रशांत सूर्यराव बॉलिंग ट्रॅकवरती आणि लगेच षटक क्रमांक 2 ला सुरुवात होते. प्रशांत सूर्यरावचा बॉल यावेळेस आपण पाहतो बॅटची आतली कडा व्यवस्थित संपर्क होऊ शकला नाहीये आणि या बॉलवरती सिंगल आलेली आहे. सिंगलच्या मदतीने 11 रन्स ऑन बोर्ड. आणखीन एक मॅच बॅलन्स आहे. त्यानंतर आम्ही गुण तालिका चेक करू आणि त्यानंतर पुढील काही डिसिजन असतील ते मात्र आयोजक ठरवतील. यावेळेस वॉड शॉट बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आकाशाला. संध्याकाळच्या सत्रामध्ये गवसणी घातली आहे. उदयच्या बॅट मधून आलेला हा जबरदस्त तडाखा षटकार. 17 धावा धावफलकावरती 17 रन्स आणि षटक क्रमांक 2 मधील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. चांगली धावसंख्या बनते आणि अगदी आपण पाहिलं तर संध्याकाळचं वातावरण आहे. जर षटकार चौकार आले तर मात्र सेकंड इनिंग मध्ये फार कठीण होऊन जाईल आणि आता मात्र ते चित्र पाहायला मिळतंय का पाहिजे. परंतु जगदीश दूधकर कसं सोडेल. इथे मात्र डाऊन द बॉल येत असताना टिपली गेली असेल कॉर्नर रिजन मध्ये फलंदाज बाद. नाही संपूर्ण संकल्पना आजची जी आपण पाहिली ना ती आमचे जय पवार सर यांची होती. त्यांचं कौतुक करावं लागेल कारण त्यांनी आज इतका मोठा घाट आज या स्पर्धेमध्ये घातलेला आपल्याला पाहायला मिळाला. अत्यंत सुंदर आयोजन असं दिमागदार पद्धतीने. सचिन कदमला पण पाहतोय ऑन साइडला ऑन ड्राईव्ह. यावेळेस स्कोर ऑफ द विकेट. चेंडूला वळवला. सचिनने सेकंडचा कॉल केला आणि 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि आता मात्र कुठेतरी प्रशांत सूर्यराव हे मात्र महाग ठरतात. धावा फलकावरती आपण पाहिल्या तर एकंदरीत 23 धावा आहेत. शेवटचा अंतिम चेंडू असणार आहे आणि कदाचित मी त्यामुळे या अगोदरच्या 2 ते 3 मॅचेस मध्ये नरूबाई यांनी देखील सुंदर गोलंदाजी केली आणि आता मात्र या सावळ्यामध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता मिहिर लेमन संघाचा आणि अक्षरशः 2 षटकांमध्ये तब्बल 20 धावा खर्च करण्यात आलेला आणि 25 धावांचं टार्गेट. आणि आता मात्र 25 धावा 2 षटकांमध्ये बनवायचे आहेत. रविदादा वायले हे देखील आता मात्र सेट होत आहेत. अशी माहिती आम्हाला मिळते.
काय वेळ घेता त्यांनाही गरम चहा या ठिकाणी हवी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं आणि धावांची गरज आहे तब्बल 25. ओके ओमकार सर आमच्या समवेत जॉईंट आहेत आणि त्यांच्या समवेत त्यांचे साथीदार शकील देखील आहेत. देखील माझा आनंद घेतात. मंडप डेकोरेटर्स फार कमी कालावधीमध्ये त्यांनी चांगली व्यवस्था आम्हाला करून दिलेली आहे. कॉमेंटेटर हा मात्र चर्चा करत राहील. मॅच चालू राहील. 25 धावांचं आव्हान आहे. मॅच ऑन. जलील स्ट्राईकला नरूबाई नॉन स्ट्राईकला त्यांच्या साथीनं फलंदाज रवी. आता कदाचित याच धावा कुठेतरी बेनिफिट देऊन जातील ना. आमचे कॅमेरामॅन प्रीतम आहेत. मित्रा संध्याकाळ झालेली आहे. इतका ब्राईटनेस वाढवशील तर गौरव साबण तुमच्या मानधनात कपात करतील हे लक्षात असू द्या. प्रीतम आणखी एक या ठिकाणी आपण पाहतो डॉट बॉल आलेला आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतर डॉट बॉल. 4 धावा दाखल करत 25 धावांची गरज आहे आणि स्ट्रायकिंगला नरूबाई. अरे यावेळेस अतिरिक्त बाउन्स वाईट बॉल एक्स्ट्रा रन मिळेल कदाचित. जर काही नियम आमच्यापर्यंत पोहोचतील तर मात्र स्पर्धेला भरपूर वेळ झालेला आणि कदाचित आपल्याला आणखीन एक सामना कव्हर करायचा आहे. या अनुषंगाने रिदम मध्ये थोडासा अडथळा. पाच धावा दाखल करत आहेत. यावेळेस फटका चांगला आहे आणि धावा सुद्धा चांगल्याच मिळणार आहेत. बॉल सल्ला बाउंड्री लाईनच्या पलीकडे नरू भाईच्या बाडमधून आलेला A1 क्वालिटीचा ब्रांडेड षटकार. धावा दाखल कबती 11 आहेत. 25 धावांची गरज आहे. काय घडेल या मॅच मध्ये करण दुवे देखील अगदी आपण पाहतोय रमाचा आनंद घेत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट थकवा जाणवतो कारण नुकताच ते मात्र फायनल मध्ये लॉस झालेले आहेत. रनरअपचा किताब त्यांनी पटकावलेला जन्म जुबिली टीमने वडवलीच्या मैदानावरती. आरखे ट्रॉफी वालिवलीची स्पर्धा होती आणि होता असं बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है. आज कदाचित आम्हाला सुद्धा कडक गरम पाण्यामध्ये हा देखील बॉल चला बाउंड्री लाईनच्या पलीकडे कदाचित गोदरेज सिटी मधून हा बॉल आणावा लागेल आणि जबरदस्त षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. प्रस्तुत करत असताना बॉल चाललाय अगदी जणू काय बुलेट ट्रेन सारखा धक धक करत सीमा पार.
धावगती आपण जर पाहिली तर भरपूर वेगाने पुढे सरकते. 18 धावा बनवण्यात आलेल्या आहेत म्हणजे 6 बॉल. आता 7 धावांची गरज आहे. कदाचित आपण पाहतो नरूबाई आणि दुसऱ्या बाजूला रविदादा वायले हे 2 तगडे फलंदाज आहेत. अगदी आपण पाहिले तर दोघांकडे पाहिलं तर दोघांची शरीरयष्टी सेम आहे. अगदी जणू काही सख्या भावाप्रमाणे मैदानावरती खेळतात. 6 बॉल आणि 7 धावांची गरज. चला चर्चा नको, आता चर्चा करायची वेळ राहिलेली नाही आहे. चर्चा आपण नंतर कंप्लीट करायची आहे. 6 बॉल 7 धावांची गरज. गोलंदाज येतोय नंदू जम्बो. जम्बो यावेळेस फटका चांगला आहे. हा देखील बॉल चालला मिड विकेटला. कदाचित मी तर म्हणेन आमचे ऑफिशियल स्कोरर हे आम्हाला सांगतात की बॉल आम्हाला सुद्धा दिसत नाहीये. इथे बॅट्समनला कसं काय दिसतो धावा इथे, कारण अगदी आपण पाहतो लहानपणापासून पडलेली नजर. अगदी आपण पाहतो सातत्याने क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. नक्कीच आपण पाहिलं तर नरूबाई ची चर्चा या अगोदरच्या काळामध्ये आपण पाहिलेली. आणि विजय षटकार एन डी सुबैल देन ऑल इज बैल एम एस धोनी स्टाईलने मिस्टर नरूभाई यांनी सामना संपवलेला आहे. नीर 11 संघ विजय झालेल्या विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड बॉईज.